नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निराऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुमचं सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आज आपण जे महा TET 2024 10 नोव्हेंबरला परीक्षा आहे, तर त्या परीक्षेमध्ये किमान 90 आणि 90+ गुण मिळवण्यासाठी नेमका अभ्यास कसा करावा, जे तुम्ही साहित्य वाचणार आहे तर ते काय वाचावे आणि जे व्हिडिओ तुम्ही बघणार आहात तर ते काय बघावे आणि अभ्यासाची दिशा नेमकी कशी असावी, दिशाहीन अभ्यास आपल्याकडून तर होत नाही आहे ना, तर हे तपासण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करायला विसरू नका। चला सुरू करूया। सोबतच परत एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ॲपमध्ये ॲप डाउनलोड करा। या ॲपमध्ये 2013 ते 21 पर्यंत झालेले सर्व पेपर 1 पेपर 2चे सगळे पेपर आणि सोबतच नोट्स या मोफत दिलेल्या आहेत तुम्हाला। आणि सोबतच याच ॲपमध्ये महा TET 2024 जी 10 नोव्हेंबरला होणार आहे, त्यासाठी सर्व विषय 5ही विषय दररोज नियमित लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डेड बॅच, समजा ते सगळे लेक्चर तुम्ही अटेंड नाही करू शकले तर रेकॉर्डेड बॅच प्लस टेस्ट सिरीज ही फक्त आपण तुम्हाला किती रुपयामध्ये देत आहोत, तर 899 रुपयामध्ये देत आहोत। सोबतच तुम्हाला बघा, सर्व 5ही विषयांचे लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्ड हे तर तुम्हाला मिळेलच, पण त्यासोबत टेस्ट सिरीज मिळेल आणि सर्व पुस्तके मिळेल, PDFs मिळेल, नोट्स मिळेल आणि टेस्ट सिरीज हे सगळ्याच्या सगळं मिळेल बघा। आणि विशेष म्हणजे पास होण्याची लेखी हमी, आम्ही ज्या तंत्रानुसार तुम्हाला सांगू त्या पद्धतीनं तुम्ही जर अभ्यास केला तर नक्कीच पास व्हाल। त्यासाठी 9657779495 या नंबरवर व्हॉट्सॲपला TET TIT असा मेसेज करा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। सोबतच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2024 थर्ड टेट 2024 या बॅचवर, ही बॅच फक्त तुम्हाला 1099 रुपयात मिळेल आणि या बॅचमध्ये TETची बॅच इन्क्लूड आहे। पोलीस भरती 999, सरळ सेवा 999, स्पर्धा परीक्षांच्या सर्व बॅचेसवर 95% तुम्हाला सूट मिळेल। सर्व पेड बॅचेसवर ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल। आपल्या कोणत्याही बॅचमध्ये सर्व विषयांचे संपूर्ण लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांच्या PDFs, नोट्स, ई-बुक्स, टेस्ट सिरीज हे मोफत, मागील सर्व वर्षींचे झालेले सराव पेपर मोफत, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी आहे, परीक्षा त्याच्या पुढे गेली तर तुम्हाला कालावधी वाढवून मिळेल आणि व्हिडिओ किती वेळा बघता येईल बघा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरून ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा। आतापर्यंत 3000+ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा पोलीस भरतीमध्ये यश मिळवलेलं आहे। 1000+ विद्यार्थ्यांनी निव्वळ 2022च्या शिक्षक भरतीमध्ये यश मिळवलेलं आहे आणि पुढे तुम्हाला यशाचे भागीदार होण्यासाठी लगेचच ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। चला, महत्त्वाचा मुद्दा आपल्याला काय करायचा आहे तर ते आपण बघूया की आपण जो अभ्यास करत आहोत तो अभ्यास कुठेतरी सर दिशाहीन तर नाही होत आहे ना, आपला अभ्यास करेक्ट आहे का, तर ते आपल्याला क्लिअर कट लक्षात घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे। त्यासाठी तुम्हाला सांगतो, एक गोष्ट आहे म्हणजे अभ्यास करत असताना महत्त्वाचा जो रोल असतो तो अभ्यासक्रमाचा। मग अभ्यासक्रम जो असतो तो तुम्हाला एखादी इन्स्टिट्यूट देत आहे, एखादी संस्था देत आहे किंवा एखादा खाजगी क्लास जो आहे, लक्षात घ्या, तर हे अभ्यासक्रम सांगत आहे का आणि त्याचा अभ्यासक्रम, त्या व्यक्तीने काढलेला अभ्यासक्रम, बरेच खाजगी क्लासेस असे आहेत की काय म्हणजे सांगा, अनुभव शून्य असताना सुद्धा शिकवणी कंटिन्यू करतात आणि मग त्यांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचा, महत्त्वाची गोष्ट फीज जाऊ द्या, फीज तर वाया जाते, तो भाग वेगळा, पण काय म्हणू म्हणजे महत्त्वाचा अमूल्य असा वेळ वाया जातो, तर तसे होऊ नये यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम माहीत असणं जरुरी आहे, निश्चित माहीत असणं जरुरी आहे। समजून घ्या, तुम्हाला सांगतो। मग आता बघा, इथे तुम्हाला निश्चित अभ्यासक्रम मिळेल कुठून, तर ह्या मिळेल तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम प्रश्नपत्रिकामधून बघा। 2013 पासून 2021 पर्यंतच्या बघा, तुम्ही जर फक्त फर्स्ट पेपर जर देणार असाल तर हे लक्षात घ्या, फर्स्ट पेपर देणार असाल
तर फक्त फर्स्ट पेपरच्याच प्रश्नपत्रिका बघा. जर तुम्ही सेकंड पेपर जर देणार असाल तर मग तुम्ही काय म्हणून सांगा, मॅथ सायन्स जर देणार असाल तर मॅथ सायन्सच्याच प्रश्नपत्रिका बघा. त्याच्यामध्ये तुम्ही जर समजा सोशल सायन्स देणार असाल तर सोशल सायन्सच्याच प्रश्नपत्रिका बघा. म्हणजे हे 13 पासून 21 पर्यंत तुम्हाला सांगतो सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका बघा, असं मी म्हणत नाही आहे. तर हे बघा 13 पासून 21 पर्यंत आपण जर बघतो म्हटलं तर जवळजवळ 7 वर्ष वगैरे, काही वर्ष झालेल्या नाही आहे. तर फक्त फर्स्ट पेपरच्या 7 प्रश्नपत्रिका, सेकंड पेपरमध्ये इथे किती सांगा, मॅथ सायन्स असेल त्याच्या 7 प्रश्नपत्रिका, सोशल सायन्स असेल तर त्याच्या 7 प्रश्नपत्रिका. ह्या 7 प्रश्नपत्रिका म्हणजे सोडवा असं मी म्हणत नाही आहो, ह्या 7 प्रश्नपत्रिका बघा जे आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये दिलेल्या आहे. त्या फ्री आहे तुम्हाला आणि त्या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि विशेष म्हणजे या बघायच्या आहे, बघायच्या म्हणजे सिलेबसला नेमकं तुम्हाला काय असणार आहे हे तुम्हाला कळेल. समजा ग्रामरचं पुस्तक, मराठी व्याकरणाचं पुस्तक 500-600 पेजेसचं जर असेल, मग आम्हाला 500-600 पेजेस वाचायचे आहे का? अजिबात नाही. तुम्हाला सांगतो, जर एक उदाहरण देतो, लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठे गेले, दुकानात जर मार्केटमध्ये गेले आणि टोमॅटो विकत जर घ्यायला गेले, लक्षात घ्या, टोमॅटोवाल्याकडे टोमॅटो किती असेल तर 100 किलो टोमॅटो असेल, शेकडो किलो असेल. तुम्हाला पाहिजे याच्यापैकी फक्त 1 किलो, समजून घ्या, 1 किलो. मग 500-600 पेजेसपैकी तुमची आता परीक्षा जवळ आहे आणि तुम्ही बऱ्याच लोकांनी पूर्वीपासून अभ्यास सुरू ठेवलेला नाही आहे, तर मग तुम्ही आता वेळेवर अभ्यास करणार आहे, या काही दिवसात अभ्यास करणार आहे, म्हणजे या 55-60 दिवसात अभ्यास पूर्ण करायचा आहे. मग हे एकेका विषयाचे 500-500-600 पानं रटणं म्हणजे हे आपल्याला 4-5 हजार पानं वाचून काढणं, पुन्हा त्याच्या बारीक नोट्स करणं, पुन्हा त्याचे व्हिडिओ पाहणं, एवढं होणार नाही आहे. पण तुम्ही त्या 100 किलोपैकी टोमॅटो आणता किती? सर 1 किलो आणतो. आणि कसे आणता? शुद्ध आणता, योग्य आणता, कामाचे आणता. तसं या 500-600 पानापैकी काय कामाचं आहे, म्हणून या व्हिडिओमध्ये विशेष करून मी तेच सांगणार आहोत की वाचायचं काय आणि बघायचं काय, सोडायचं काय आणि धरायचं काय, ह्या गोष्टी बघा. मग पहिल्यांदा तर तुम्ही प्रश्नपत्रिका बघा, मग आम्ही सर्व पाहायच्या का नाही. तुमचा फर्स्ट पेपर असेल तर 7 बघा, सेकंड पेपर असेल तर त्याच्यात कोणता पेपर आहे ते बघा, म्हणजे मॅथ सायन्स असेल तर त्याच्यात 7 बघा, आणि बघा सोशल सायन्स असेल तर त्याच्या काय सांगा 7 प्रश्नपत्रिका बघा. हा महत्त्वाचा विषय. ठीक आहे. आता 2013 पासून 21च्या प्रश्नपत्रिका बघितल्या. आता याचं ॲनालिसिस आम्ही आपल्या बॅचमध्ये जे व्हिडिओ आहे त्याच्यात करून दिलेले आहे, आणि हे फ्री व्हिडिओ मी 4 टाकलेले आहे. बघा, फ्री व्हिडिओ 4 टाकले, त्याच्यामध्ये नेमका अभ्यासक्रम, ॲनालिसिस, कोणत्या वर्षी काय हे सुद्धा दिलेलं आहे. म्हणून ॲप प्रत्येकानं डाउनलोड करा आणि तिथे जाऊन प्रश्नपत्रिका, नोट्स आणि ते व्हिडिओ बघा. म्हणजे तुमचं जे TET फर्स्ट पेपर, सेकंड पेपर आणि TET TIT यांच्या अभ्यासातलं साम्य आणि भेद, तर हे तुमचं एकदम क्लिअरच होऊन जाईल, हे लक्षात घ्या. आणि बॅचमध्ये त्याच हिशोबानं सगळ्या गोष्टी काय म्हणून सांगा आपण ॲड केलेल्या आहे, हे लक्षात घ्या. मग पहिला मुद्दा तुमचा या ठिकाणी ठरला. सर कोणतं ठरलं आता म्हणा, तर आम्ही पहिल्यांदा प्रश्नपत्रिका पाहिल. प्रश्नपत्रिका न पाहता अभ्यास करणे म्हणजे दिशाहीन अभ्यास करणे होय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. म्हणून तुम्हाला प्रश्नपत्रिका बघणं, प्रश्नपत्रिका पाहणं ही गोष्ट अत्यंत अनिवार्य आहे, लक्षात घ्या. आता प्रश्नपत्रिका बघितल्याच्या नंतर तुम्हाला अभ्यासक्रम ठरला आहे. आता बघा, अभ्यासक्रम ठरला. अभ्यासक्रम ठरला म्हणजे तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला ठरून गेलं की कोणकोणत्या कंटेंटवर प्रश्न येणार आहे. मग ते कंटेंट तुम्ही लिहूनच काढले. म्हणजे हे बघा, इथे काय म्हणून सांगा, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, लिंग, वचन, विभक्ती, बघा लक्षात घ्या. नंतर काळ, अर्थ, पुरुष, प्रयोग, समास, संधी, अलंकार, वृत्त, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेकार्थ शब्द, म्हणी, वाक्प्रचार, गटात न बसणारे शब्द, वेगळा शब्द, साहित्यिकांची नावे, त्यांची टोपण नावे. तर असा तुम्ही एक उदाहरण देतोय मी एका विषयाचं, मराठीचा सिलेबस काढला. मग मराठीला जर समजा इथे 70 टॉपिक असेल, बघा पुस्तकामध्ये जर समजा 70 घटक दिलेले असेल आणि त्या पुस्तकाची पाने किती असेल सर 500 असेल, तर एवढी पाने वाचायची का, एवढी पाने पाठ करायची का? किंवा आपल्या बॅचमध्ये जर समजा एकेका विषयाचे 150-200 व्हिडिओ जर टाकलेले असेल तर तेवढे बघायला आमच्याकडे वेळच नाही आहे ना, सध्या कुठं वेळ आहे. म्हणून तुम्हाला टोमॅटोचं एक्झाम्पल दिलं. विकणाऱ्याकडे, देणाऱ्याकडे खूप सारं आहे, पण आपल्या कामाचं काय आहे तो महत्त्वाचा पॉईंट आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. मग आता ठीक आहे सर, हे आम्ही बघा 70 पैकी आम्ही 70 टॉपिकवर फोकस करतच नाही आहोत, तर आम्ही किती टॉपिक घेतलेला आहे सांगा, 25 किंवा 30 टॉपिक आलेले आहे. तर त्याच्यापैकी सगळ्याच टॉपिकचे आम्हाला व्हिडिओ बघावे लागतील का? अरे म्हणे, वाक्यप्रचार, लक्षात घ्या, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेक साहित्यिकांनी टोपण नावे, तर हे तर आम्ही अर्धे जे टॉपिक आहे, तर काही टॉपिक असे आहे की एक टॉपिक बघा, म्हणजे प्राण्यांची घरे,
कुठे राहतात, त्यांचे आवाज, हे टॉपिक 5-5, 10-10 मिनिटात वाचतो. तर हे तुमचे सगळे जे टॉपिक आहे अर्धे, जे काय म्हटलं, कोणते टॉपिक म्हटलं, उदाहरण मराठी विषयाचे देतोय, हे तुम्ही सर्वच विषयाला इम्प्लिमेंट करायचं आहे, हे लक्षात घ्या. मग हे वाचून काढू शकता. मग उरले कोण, आता याच्यातले कोणते टॉपिक आम्हाला व्हिडिओ बघावेच लागेल, संकल्पना आहे तसे. मग बघा, म्हणजे काळ म्हणा, समास म्हणा, संधी, अलंकार, वृत्त, प्रयोग, तर हे बघावे लागेल. तर अशा 8-9 टॉपिकचे 4-4, 5-5 व्हिडिओ जर समजा तुम्ही गृहीत धरले, तर 20-25 व्हिडिओ आहे ते 4 ते 5 दिवसामध्ये तुम्ही बघू शकता. बघा, आणि हे 3-4 दिवसात वाचन झालं. एका विषयाचा 8 दिवसात अभ्यास होऊ शकतो तुमचा. आणि 8 याच्यासाठी किती आहे सर, तर 8-45, तर 40 दिवसात अभ्यास करून उरलेले दिवस तुम्ही रिवाईज सुद्धा करू शकता. पण तेवढं नेटानं, तेवढं प्रॉपर कट टू कट नियोजन असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. नियोजनाला फार महत्त्व आहे. म्हणून तुमचा असा अभ्यासक्रम निश्चित झाला. त्याच्यामध्ये इथे जे मी असं सांगितलं, तर हे घटक जे वाचल्यानेच होतात ते वाचावे, जे वाचून तुमचे होत नाही तर ते घटक काय सांगा, बघावे, हा मुद्दा. पण त्याच्यापूर्वी प्रश्नपत्रिकाला टॅली करून अभ्यासक्रम तुमचा निश्चित कट टू कट अभ्यासक्रम तुमच्याकडे असणं जरुरी आहे. जो आपल्या ॲपमध्ये दिलेला आहे, आपल्या बॅचमध्ये, त्याच अभ्यासक्रमाच्या धर्तीवर तुम्हाला एकदम कट टू कट शिकवल्या गेलेला आहे. हा महत्त्वाचा विषय. चला, आता अभ्यासक्रम निश्चित झाला, तर अभ्यास साहित्य, एक दर्जेदार साहित्य तुमच्याकडे असणं जरुरी आहे. बघा, या संबंधी मी तुम्हाला पुस्तकांचा व्हिडिओ टाकलेला आहे. बघा, पुस्तकांचा व्हिडिओ जस्ट 2 दिवसापूर्वी आपल्या या चॅनलला टाकलेला आहे. आणि ते पुस्तकं लक्षात घ्या, ते पूर्ण बघायचे आहे का तुम्ही, सर पूर्ण पाहायचे का, नाही. आता सांगितल्याप्रमाणे हे पुस्तकांचा व्हिडिओ, याच्यात सगळ्यात मोठा रोल कोणाचा आहे तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. तर स्टेट बोर्डाची जी पुस्तके आहे, लक्षात घ्या. बघा, स्टेट बोर्डाची पुस्तके जी आहे, ह्यांचा सगळ्यात मोठा रोल आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे बाकी एखादी गोष्ट मार्केटचं पुस्तक सुटलं तर चालेल दादांनो, पण तुमचं स्टेट बोर्डाचं जे पुस्तक आहे, मी सांगतोय तुम्हाला, तर ते स्टेट बोर्डाचं पुस्तक सुटता कामा नये. ते पुस्तक आपलं झालंच पाहिजे, ती पुस्तके झाली पाहिजे. समजा स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये समजा तुमचा फर्स्ट पेपर आहे, तर इयत्ता 4थी आणि इयत्ता 5वी चा परिसर अभ्यास तुम्ही वाचलाच पाहिजे. सेकंड पेपर जर असेल, मग सेकंड पेपरमध्ये तुमचं कोण सांगा, मॅथ्स सायन्स असेल, तर पहा लक्षात घ्या, मॅथ्स सायन्स असेल तर 6, 7, 8 या वर्गाचं विज्ञान झालंच पाहिजे. तुमचं जर समजा सोशल सायन्स असेल, पहा लक्षात घ्या, मग सोशल सायन्स जर असेल तर इकडे काय सांगा, 6, 7, 8 या वर्गाचा तुमचा भूगोल, लक्षात घ्या, तुमचा भूगोल, तुमचं नागरिकशास्त्र, तुमचं राज्यशास्त्र, आणि वेळ भेटला तर 9वी 10वीचं सुद्धा. आता एवढं किमान झालंच पाहिजे. स्टेट बोर्डाची ही पुस्तकं झालीच पाहिजे. मी काय बोलतो परत लक्षात घ्या, मार्केटमधलं एखादं पुस्तक सुटलं तर चालून जाते, पण तुमच्या स्टेट बोर्डाची पुस्तके सुटता कामा नये. तर आता हे पुस्तकं 400-400, 500-500 पानाची जर तुम्ही विकत घेतली मार्केटची असेल, तर आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे, आधी जसं मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही पहिल्यांदा सिलेबस तयार करायचा आहे, कंटेंट तयार करायचे आहे. आणि तो कंटेंट तयार केल्यावर पुस्तकाची जी अनुक्रमणिका आहे दादांनो, बघा, हे इकडे अनुक्रमणिकेवर तुम्हाला पेन्सिलने मार्क करायचं आहे. पेन्सिलने मार्क करायचे आहे आपल्याला, हे 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 घटक अभ्यासायचे आहे. आणि बाकी 1000 पानाचं पुस्तक असेल तरी तुमचा सिलेबस तसाच कमी होऊन जातो. आणि त्याचप्रमाणे मग हे तुमचं अभ्यास साहित्य तयार झालं, काय वाचायचं हे तयार झालं. तर हे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं एक अचूक नियोजन त्या ठिकाणी लावायचं आहे. त्याला काय वाचावे, आता काय वाचावे, जसं आता तुम्ही हे केलेलं आहे, आता सांगितलं आपलं पुस्तक जरी किती पानाचं असेल म्हटलं सांगा, 500 पानाचं असेल, 5000 पानाचं असेल, पण तेवढं वाचायचंच नसतं. बघा, 500 पैकी तुम्ही आता इथं 70 घटक जर असेल, 70 पैकी माहिती आहे तुम्हाला इथे किती सांगा, 17-18 घटक आहे. तर त्याच्यापैकी जे घटक वाचल्याने होतात ते वाचूनच काढावे. जे घटक वाचल्याने समजतात तर ते व्हिडिओ ते वाचल्याने समजतात. पॉइंट लक्षात घ्या, जे घटक वाचल्याने समजतात त्याच्यावर वेळ दौडू नये. बघण्यापेक्षा वाचन लवकर होतं. वाचल्याने समजतात ते घटक वाचून काढावे. बघा, वाचल्याने समजतात ते घटक वाचून काढावे. विषय कोणताही असू द्या, निव्वळ वाचल्याने समजतात. काही काही गणिताचे चॅप्टर सुद्धा नुसते आपण स्वतः सोडवून करू शकतो. किंवा आपल्याला आतापर्यंत आपण हे एवढं तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे एज्युकेशन झालं, बऱ्याच आता तुमचं बऱ्याच लोकांचं BA आहे, म्हणजे काय सांगा, 1st to 10 पर्यंत, 12 पर्यंत, त्यानंतर DED, BEd, मास्टरी, PhD, लक्षात प्रो, एवढे वर्ष तुम्ही शिकले. तर आता याच्यामध्ये तुमच्याकडे काहीच बेस नाही का? अरे 15-20 वर्ष तुम्ही जे एज्युकेशन घेतलं ह्याच्यात काहीच बेस नाही का? तर ज्या गोष्टी माहीत आहे, जो कंटेंट येतो त्याला पहिल्यांदाच इथे काय करायचं सांगा, क्रॉस करायचं. आणि जे परीक्षेला आहे, आता बघा ना, पहिल्यांदा मुद्दा कसा की एवढा सिलेबसला आहे, केवढा सिलेबसला आहे बघा, तुम्हाला सांगतो की आता हे 70 पैकी आम्हाला किती घटक आहे, 500 पानं आहे, मग 70 पैकी 30 घटक आहे. पण या 30 घटकापैकी तुम्हाला 8-9 घटकामध्ये प्रॉब्लेमच नाही ना.
बघा 30 पैकी 8-9 घटकामध्ये, आता बघा तुम्हाला एक परत एकदा व्यवस्थित रिवाइज करून देतो मी, लक्ष द्या. पुस्तकाला पाने आहे 500, घटक आहे 70. बघा एक लक्षात घ्या, पाने किती आहे सर, तर पाने 500. पुस्तकाला घटक किती आहे सर, तर घटक किती आहे 70. आम्हाला किती पाने म्हणजे किती घटक येणार आहे, तर आम्हाला घटक येणार आहे किती सांगा, इथे 30 घटक. मग 30 घटकापैकी आमची पाने किती होऊन राहिली, लक्षात घ्या. हे तर आमची पाने होऊन राहिली 220 पाने. तर हे आम्हाला एवढीच वाचायची आहे. तर या 30 घटकापैकी तुम्हाला जे घटक माहीत आहे, या 30 घटकापैकी 8-9 घटक असे आहे जे तुम्हाला माहीत आहे, म्हणून ते बघायचे नाही. मग आता तुमच्या 30 घटकापैकी उरले किती घटक, 22. तर या 22 घटकामध्ये तुम्ही ठरवा, लक्षात घ्या, या 22 घटकामध्ये जे माहीत आहे ते तर सुटले. आता ह्या 70 पैकी उरले 22 घटक, ते तुम्हाला स्वतः मार्क करायचे आहे. ते आपण आपल्या बॅचमध्ये करून दिलेले आहे, लक्षात घ्या. तर आता बघा या 22 घटकापैकी आता तुम्हाला जे घटक नुसते वाचल्याने होतात, तर ते घटक वाचावे. म्हणजे आता 22 घटकापैकी कोण कोण आहे, उदाहरण जर द्यायचं झालं, परत मराठी ग्रामरचं उदाहरण देतो मी आणि तुम्हाला सांगू इच्छितो. बघा काय म्हणू, शब्दांच्या जाती, वर्णमाला, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. बघा नंतर काय सांगा, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय. त्यानंतर काय म्हणून सांगा, म्हणजे एकूण शब्दांची जाती किती सांगा, 8. इंग्रजीमध्ये गेले, घटक सेम आहे, नाऊन, प्रोनाऊन, नंतर ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्लस इंटरजेक्शन, कंजक्शन, प्रिपोजिशन. तर हे सगळे घटक आहेत तुम्हाला, बरोबर आहे. तर आता याच्यापैकी जे घटक तुम्हाला नुसते वाचल्याने संपतात, बरं इंग्रजीमध्ये गेले तर काय म्हणून सांगा, तुम्हाला आहे सिमिलर वर्ड, अपोजिट वर्ड, इडियम म्हणा, फ्रेजेस म्हणा. लक्षात घ्या, हे सगळं वाचून कळतात, याच्यात काही कन्सेप्ट नसतं. मग ते फक्त आम्हाला कशाने कळतात सर, वाचल्याने. मग ते वाचावे. मग या 22 पैकी जर समजा तुम्हाला 10 घटक वाचल्यानेच कळतात, लक्षात घ्या, आणि तुमचे 12 घटक व्हिडिओ बघायचे, म्हणजे हे असं होईल. आता तुम्हाला सांगतो, व्हिडिओ जर समजा या ठिकाणी 100 किंवा 170 व्हिडिओ असतील, तर आम्हाला हे 70 घटकावरचे 170 व्हिडिओ आहे. 12 घटकावरचे आम्हाला व्हिडिओ किती बघायचे आहे सर, 12 चौक 48, म्हणजे 43 व्हिडिओ आम्हाला काय सांगा बघायचे आहेत. तर हे 43 व्हिडिओ तुमचे 5-6 दिवसात बघून होतात, लक्षात घ्या. मग कोणकोणते, वृत्त, अलंकार, संधी, समास, प्रयोग, हे व्हिडिओ बघायचे. पण जे विरोधार्थी, समानार्थी, अनेक अर्थाडी एक शब्द, म्हणी, वाक्प्रचार, हे इंग्रजी असो की मराठी असो. आणि पुन्हा एक विशेष गोष्ट म्हणजे मराठीमध्ये तुम्ही नाऊन चॅप्टर केला, ज्यांनी भाषा इंग्रजी निवडली आहे त्यांच्यासाठी मी विशेष गोष्ट सांगत आहो, व्यवस्थित लक्षात घ्या. मराठीत जर समजा तुम्ही नाऊन चॅप्टर केला की इंग्रजीचा नाम चॅप्टर करा, एकदम फास्ट स्पीड होईल. मराठीमध्ये जर समजा तुम्ही नाऊन केला की इंग्रजीमध्ये जाऊन नाम करा. बघा हिंदीमध्ये नाम केला, मराठीतही नाम करा. शब्दात तुम्ही हिंदी जरी निवडलं असेल, बघा लक्षात घ्या, मराठीमध्ये नाऊन केला म्हणजे मराठीमध्ये नाम केला, नाऊन करा. म्हणजे मराठी हिंदी जे भाषा आहे ना, त्याला पॅरलल चालवा. सर किमान कुठपर्यंत, तर ते किमान काय म्हणून सांगा, जे जे घटक सारखे आहे. जसं इकडे टेन्स केला आहे मराठीमध्ये, मराठीत काळ केल्याबरोबर इंग्रजीमध्ये जाऊन टेन्स करा. इकडे नाऊन केला, नाम करा, प्रोनाऊन, सर्वनाम, विशेषण, ॲडजेक्टिव्ह. बघा वर्ब, क्रियापद, लक्षात, ॲडवर्ब, क्रियाविशेषण, अव्यय. त्याच्यानंतर प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय, कंजक्शन, उभयान्वयी, इंटरजेक्शन, केवलप्रयोगी अव्यय. लक्षात घ्या, टेन्स, काळ. तर असं सोबत करा. पहिल्यांदा मदर टंगमध्ये करा, मराठीत करा, आणि मग लगेचच काय सांग इंग्रजीमध्ये करा. नक्कीच तुम्हाला जास्त समजल्याशिवाय राहणार नाही, ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. हा महत्त्वाचा मुद्दा कळत आहे प्रत्येकाला. मग जे येत नाही, जे येत आहे, जे नुसतं वाचल्यानं होत आहे, तर ते वाचावे, लक्षात घ्या. आणि ज्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे, जो कंटेंट काय म्हणून सांगा, म्हणजे वाचून होणार नाही, तर ते बघावे. पण हे सिलेबसमध्ये आहे तेच बघावे. म्हणजे ॲपमध्ये आम्ही अख्खा सिलेबस जरी ॲड केलेला असेल, तरी तुम्हाला तो अख्खा सिलेबस बघायचा नाही आहे. तर ते काय बघायचं, आम्ही सुरुवातीला 3-4 व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहे. बघा मग ज्यांच्यामध्ये संकल्पना आहे, मग उदाहरण जर देतो म्हटलं, तर आता जे बोलत आहो मी, तर ह्या संकल्पनाचं एक्झाम्पल जर देतो म्हटलं, तर मग काय सर, संकल्पनाची जर गोष्ट करतो म्हटलं, तर काय काय सांगा. बघा प्रयोग, समास, संधी, अलंकार, वृत्त, लक्षात घ्या. असे जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टीमध्ये संकल्पना आहेत, त्यांचे व्हिडिओ पाहावे. पण तुम्ही जर म्हटलं की मी विरोधार्थी शब्दांचा व्हिडिओ पाहतो सर, समानार्थीचा पाहतो, म्हणींचा पाहतो, वाक्यप्रचारचा पाहतो, टोपण नावाचा, वाचल्यानं होतं ना, एवढ्या वर्षापासून आपण करत आहोत, वाचल्यानं पण होतं ना ते, मग ते करायची आपल्याला काय गरज आहे. मग हे असे, मग आता ह्या 170 व्हिडिओ जर एखाद्या विषयाचे असेल, झाले तुमचे 43 व्हिडिओ एवढ्या टॉपिकचे. बघा संधी, समास, अलंकार, वृत्त झालं, हे एवढे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहे.
लक्षात घ्या. तर हे असं जे कोणते व्हिडिओ पाहावे, तर ह्या पद्धतीचे व्हिडिओ पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे, हे त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि आता तुम्हाला सांगतो इथे, आणि कोणते व्हिडिओ बघू नये, जे आपल्या TETला येतच नाही, लक्षात घ्या, किंवा जो कंटेंट TETला नाही विचारला गेला किंवा नाही आहे, आपल्या अभ्यासक्रमामध्ये जो कंटेंट हजर नाही आहे, दिसत नाही आहे, तर तो व्हिडिओ आपण नाही बघितला तरी चालते. बघू नये, काही फरक पडणार नाही. नाही बघितल्यानं सुद्धा कोणताही फरक पडत नाही. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा. ठीक आहे. अभ्यासात निश्चितता कशी आणावी, हा एक महत्त्वाचा विषय आहे. बरं, अभ्यासामध्ये निश्चितता कशी आणावी ते लक्षात घ्या. तुम्ही आता काय करत आहे माहिती आहे का, की तुम्ही हे समानार्थी शब्द वाचत आहे, समानार्थी शब्द वाचत आहे. तर समानार्थी शब्द वाचत असताना तुम्ही काय करा, तो रंगीत मार्कर घ्या. हे बघा, वेगवेगळ्या रंगाचे मार्कर येतात, तर ते मार्कर घ्या. बघा, रंगीत मार्कर घ्या. पहा, आता रंगीत मार्कर घेत असताना तुम्हाला सांगतो काय करायचं, की जो कठीण वाटतो त्याला असं मार्क करा, जो कठीण त्याच्यावर मार्क करा. म्हणजे सेकंड रिव्हिजनमध्ये, म्हणजे जे शब्द तुम्हाला आले आहे त्याचा नाद करू नका, जे शब्द आले आहे त्याचा नाद करू नका. जे कठीण वाटते त्याच्यावर मार्क करा. सेकंड टाइम रिव्हिजनच्या वेळेस फक्त कठीण वाचा. बरोबर आहे. मग आता कठीणमधले जे तुम्हाला पाठ झाले आहे, तर सेकंड टाइम जे कठीणमधले पाठ झाले आहे त्यांना सोडून द्या. जे कठीणमधले पाठ झाले आहे त्यांना तुम्ही सोडून द्या. आणि मग दुसऱ्यांदा काय करायचं, त्याच्यापैकी म्हणजे पहिल्या वाचनामध्ये तुम्ही जर समजा 100 पाठ केले असाल, तर तुमचे 70 पाठ झालेले आहेत, 30 उरले. दुसऱ्या वाचनामध्ये 20 उरले. तर आता शेवटच्या दिवशी रिव्हिजन करताना तुम्हाला म्हणी, वाक्प्रचार, त्यानंतर काय म्हणून सांगा, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, अनेक असे फक्त 8-10 शब्द जे इतरांना येत नाही ते लक्षात घ्या. तर आपला स्कोर तुम्हाला वाढलेला दिसेल. तर अशा प्रकारे अभ्यासात निश्चितता आणणं जरुरी आहे. तुम्ही जर असं म्हणत असाल की मला प्रयोग येत नाही, आता प्रयोग येत नाही याचा अर्थ तुला कोणत्या प्रकारचा प्रयोग येत नाही. मग कर्तरी येत असेल, कर्तरी सोडून द्या. कर्मणी येत असेल तर कर्मणीचे सुद्धा 5 प्रकार आहे, त्याच्यातला कोणता येत नाही ते बघा, तेवढा करा. म्हणजे असा अख्खा प्रयोग येत नाही असं तर नाही होणार ना. बघा, मला संधी येत नाही, मग संधीतले काही नियम येतात, काही येत नाही. जे येत नाही त्याच्यावर फोकस करा. बघा, मग हे अशा प्रकारे, म्हणजे तुम्हाला सांगतो आता बघा काय काय करायचं आहे. जे आपल्याला जे अभ्यासक्रमाला आहे त्याच्यापैकी जे येत आहे, जे कन्फर्म आहे त्याचा नाद करायचा नाही. आणि याच्यापैकी जे येत नाही त्याची रिव्हिजन करायची. मग याच्यापैकी न येणाऱ्या गोष्टी येण्यामध्ये जेव्हा कन्वर्ट होतात तेव्हा यांना सुद्धा सोडून द्यायचं आहे. आणि हे शेवटी रिव्हिजनसाठी फक्त न येणारे घटक आपण लक्षात ठेवायचे आहे. तर हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या, म्हणजे अभ्यासात निश्चितता येईल, अचूकता येईल, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही काय म्हणजे ज्या गोष्टी येतात ना तुम्हाला, तुम्ही नोट्स वगैरे वाचत असताना नोट्समध्ये समजा पॅरलल नोट्स असेल, त्याच्या समोर उत्तरं दिली असेल, तर एखादा कंटेंट तुम्हाला नाही येत तर त्याला तुम्ही रेड करून ठेवा. नाही येत त्याला रेड करा. म्हणजे सेकंड टाइम तोच वाचायचा आहे. मग तोही यायला लागला की जे येत नाही ते वाले मग तुम्ही काय म्हणून सांगा, दुसऱ्या रंगाने, दुसऱ्या पेन्सिलने मार्क करा. मग थर्ड टाइम ते वाचा. परीक्षेच्या आदल्या दिवशी तुमच्याकडे रिव्हिजन करण्यासाठी खूप कमी मटेरियल राहील मित्रांनो, आणि तुमचं काय म्हणून सांगा अभ्यास करणं प्रचंड सोपं होईल, हे या ठिकाणी लक्षात घ्या. अशा प्रकारे तुम्ही अभ्यासामध्ये काय आणू शकता सर, निश्चितता ह्या ठिकाणी तुम्ही आणू शकता. हा महत्त्वाचा विषय मित्रांनो. आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये आपण सर्व विषय रेग्युलर लाईव्ह घेतो आहे. त्यांची रेकॉर्ड उपलब्ध असते, लाईव्हला तुम्ही अटेंड नाही करू शकले. बघा, सर्व विषयांचे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच प्लस टेस्ट सिरीज हे फक्त आपण 899 रुपयात देता. सोबत सर्व स्टेट बोर्डाची पुस्तके, त्यांच्या नोट्स 2013 पासून तर 21 पर्यंतचे PYQ, PDF, ई-बुक्स हे सगळं फ्री आहे. सोबतच पास होण्याची तुम्हाला लेखी हमी देतोय. लक्षात घ्या, आम्ही सांगल्याच्या स्ट्रॅटेजीला फॉलो केलं तर पास होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. इथे माझा मोबाईल नंबर आहे 9657779495. बघा, या नंबरवर तुम्ही मेसेज करा. लक्षात घ्या, TET TIT पाठवा, व्हॉट्सॲप करा, मी तुम्हाला माहिती पाठवेल. सोबतच ही बॅच प्लस TIT, म्हणजे या बॅचमध्ये TETची बॅच इन्क्लूड आहे, जी आत्ता बोललो ती 1099 रुपयात. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024. नंतर पोलीस भरती 999, सरळ सेवा 999, स्पर्धा परीक्षांच्या सर्व बॅचेसवर 95% प्लस तुम्हाला सूट मिळत आहे. सर्व पेड बॅचसोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत. आपल्या बॅचमध्ये, प्रत्येक बॅचमध्ये सर्व विषयांचे सर्व लाईव्ह लेक्चर, सोबत रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, टेस्ट सिरीज हे सर्व मोफत मिळेल. मागील सर्व वर्षांचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा पुढे गेली तर पुन्हा कालावधी वाढवून मिळेल. तुम्हाला व्हिडिओ किती वेळा बघता येईल. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे. तुम्हाला यशाची भागीदार व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा. काही अडचण जर आली तुम्हाला
तर माझ्या या नंबरवर फोन करा. हे बघा इथे खाली माझा नंबर दिलेला आहे 9657779495. त्या नंबरवर तुम्ही मला कॉल करा. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक नक्की करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा. धन्यवाद.